नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी माझ्या पपईला एक फवारणी घेतोय. तर ती फवारणी आहे ह्याच्यामध्ये आहे मित्रांनो ताक अंडी. तर ताक आणि त्याच्यामध्ये अंडी असं हे जवळपास 8-9 दिवस झाले हे असं घालून ठेवलेलं आहे आणि रोज थोडंसं त्याला आपण ढवळत होतो आणि आज ते फवारण्यायोग्य झालेलं आहे. तर ताक अंडी फवारायचं म्हणजे मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट फवारतो त्याच प्रकारे हे थोडक्यात मायक्रोन्यूट्रिएंट सारखं हे काम आहे याचं. तर आपल्याला माहिती आहे की अंड्यामध्ये सगळे प्रोटीन्स आहेत, सगळे व्हिटॅमिन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अंड्यामध्ये आहेतच. आणि त्याच्यासोबतच जर ताक घेतलं, ताक तुम्हाला माहिती आहे आपलं थोडंसं ॲसिडिक असल्यामुळं ते चांगल्या प्रकारे ते सगळं मिक्स होऊन खूप चांगलं बायोस्टिम्युलंट बनतं ते, किंवा थोडक्यात एक टॉनिक बनतं चांगलं. तर ते आपल्याला आज फवारायचं आहे. तर ह्याचं प्रमाण आहे 20 लिटरच्या पंपाला किती बरं 250 मिली असं प्रमाण आहे काहीतरी, त्याप्रमाणे मी ही फवारतोय. तर हे ताक अंडी आहे आपलं. मी दाखवतो तुम्हाला कसं बनलंय ते, जरा इथं वरताना दाखवतो. मी पाणी भरले आत, थोडं धुवून घेतलंय पूर्ण. तर मित्रांनो, काही लोक म्हणतात अंडी तुम्ही देशीच घ्या वगैरे वगैरे. तर मला त्यात काय अर्थ वाटला नाही, कारण का अंड हे अंड आहे, देशी असो किंवा लेअरचा असो किंवा बॉयलर पक्षाचा असो, त्यात प्रोटीन आहेतच. तर कोणताही याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला प्रोटीनचा सोर्स पाहिजे किंवा काय असेल ते व्हिटॅमिनचा सोर्स पाहिजे, ते कोणताही असू दे. मी तर म्हणतो काय 100 रुपयाची अंडी टाकली तरी चालते. ते कसं बनलंय बघा मित्रांनो, त्यातलं आतलं जे बलक असतं ते पूर्ण विरघळून गेले. होत नाही. 8 लिटर ताक अंडीचं मिश्रण होतं. तर ते सगळं वाटायचं आपल्याला. 3 डबा आणलेत मी भरून तसे. हे कोणत्याही पिकाला चालू शकतं मित्रांनो, चांगलंच आहे. व्हिडिओत आपण त्या ताक अंडी सोबतच 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे ट्रायकोडर्मा घेतोय. तर ट्रायकोडर्मा आपल्याला माहिती आहे बेनिफिशियल फंगस आहे ते, आणि हे जे आहे ते म्हणजे आपलं फंजीसाईड म्हणून पण काम करतं चांगल्या प्रकारे. तर इम्प्रूव्ह द यील्ड बाय इम्प्रूव्हिंग द प्लांट हेल्थ. इट डज नॉट क्रिएट एनी रेसिड्यूज प्रॉब्लेम. महत्त्वाचं म्हणजे हे कोणताही रेसिड्यूज प्रॉब्लेम करत नाही. जे रेसिड्यूज ती बागा वगैरे करतात त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. रेसिड्यू वगैरे राहत नाही फळामध्ये याचा. इट इज इको फ्रेंडली अँड मेंटेन्स इकोलॉजिकल बॅलन्स. ओके, आणि हे असं सगळं आहे. तर आपण अशी थोडीशी जर सांगड घातली, आता मी ती वापरतो त्यासोबत जर हे जर गेलं तर त्याचा पण रिझल्ट थोडा चांगला बसेल आपल्याला ह्याच्यामुळं. तर असं थोडंसं आपण प्रत्येक वेळी विचार करून फवारणी घ्यायचे.